हाय ग. काम तर लय पडलंय पण काम करायचा कंटाळा आलाय. आता काय करू? एक आयडिया करते. पायल, अय पायल. आले. तिला एक जोर आल्यावानीच बोलती. तोंड थोबड वाशाची. काय हो ताई? अगं एवढं झाडून घे ना म्हणलं. मी का झाडू? आता काय सांगू तुला, लय कंबर दुखती माझी. नाहीतर हा नाहीतर तुला माहिती ना, मी माझे काम करते. मी कधीच सांगत नाही तुला. हा खरंय, तुम्ही कधी मला काम सांगतात? आज म्हटलं सगळं मी केलं, सकाळी म्हणल्या बाहेरचं मी करते, आणि आता लगेच तुमची कंबर मोडली. मोडली नाही, दुखती. हा म्हणजे तेच दुखती मोडली, एकूण एकच आहे. हा, पाय पण दुखायला लागलाय जरा. खरंय, तुम्हाला काम करायचं म्हणलं ना का तुमचं कंबरच मोडती, तुमचा पायच तुटतो. जाऊ दे बाई, घे बोलून. किती काय केलं, तुझ्या बापाने बंगला बांधून दिलेला आहे, सगळं तुझ्या बापाने करून दिलं. आमचं काय गरीबाचं इथं. जाऊ दे, घे बोलून, घे बोलून. गरीब माणसं पडलो आम्ही, किती केलं. बरोबर आहे, तुम्हाला आहे ना खरं बोललं ना का तुम्हाला लगेच येऊन जाऊन तेच मला टोमणे टचके मारायला मोकळे का आम्ही गरीब आहे आणि असं आहे तसं आहे, सगळं तुझ्या बापाने दिलंय. मग तुम्हाला नको का जरा करायला? माझ्या बापाने सगळं दिलंय तर हा, थोडं करावं, थोडं तुम्ही पण थोडस जरा राबावं. केलं असतं अगं पायल, पण लईच कंबर दुखती. नाही तर ना, जाऊ दे, घेते मी माझं झाडून. जाऊ दे, बोलत आता बोलतीस ना. राहू द्या नका ते घाण तोंड करू, घेते मी झाडून. मला माहितीच होतं मलाच घ्यावं लागणार आहे झाडून. आणि हे बघा, झाडून घेते मी, पण ती जी सगळी झाडं लावलेलीत ना त्या कुंड्या तिकडे ठेवायच्या राहिलेल्या आहेत. अगं, लय चमक मारते. हा. काय सांगू तुला आता आता. कुंड्या उचलायच्या म्हणलं का लगेच मोडली परत कंबर. मोडली मला आहे ना, नाही, चमकत हा तेच मोडली, म्हणजे तेच मोडलीच, त्यालाच मी मोडली म्हणते. चमकतय. आता कसं करू पायल, तू सांग ना मला. माझ्याने व्हायना झालंय. आजच्या दिवस घे बोलून, आता काय बोलायचंय तेवढं. नाही नाही नाही, आजच्याच दिवस बोलते जसं काय उद्यापासून लगेच पहाटेपासून तुम्ही पार कामाला जुंपणार आहेत. जमलं तर करीन ना. हा हा, जमलं तर करीन ना. तुम्ही ना एक काम करा, मला असं वाटतंय तुम्ही ना भाऊजींना सांगा आणि एखादी कामवाली बाई लावून घ्या. आता तेवढं तरी करा फक्त. इथं कामवाली? हा, कशाला? तू आहे ना? कशाला म्हणजे मी कामवाली का? नाही हा? म्हणजे कामवाली म्हणून आणलेली का? एवढं विसरू नका, हे जे सगळं आहे ना बंगला बिंगला हे सगळं माझ्याच बापामुळे. नाही नाही, तसं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तुला मी आहे ना मदतीला, असं म्हणायचं होतं ना. बरोबर आहे, आपण सगळं केलं असतं ना. हा हा हा, सगळं मी करायचं आणि तुम्ही मदतीच्या नावाखाली फक्त असं बसून राहायचं आणि मग म्हणायचं मी करते ना तुला मदत, करते ना तुला मदत. आयो, लय पाय बी दुखायला लागलाय पायल. हा मी थोड्या वेळ झोपते. हा हा हा, जा झोपा. हा ना. तोंड तर बघा हिचं कसं केलंय. नाही नाही, आज आहे ना मी आता काय करते, ह्यांना सांगतेच, यांच्या कानावरच घालती ही सगळी गोष्ट. यांची नोकर म्हणून राहू का इथं मी? जमणारच नाही मला, पण मरू दे, पडू देते मी मी पण नाही झाडत. काय करताय तुम्ही? हा, काय झालं पायल? तुम्हाला काही काम नाही, तुमच्या त्या वहिनीलाही काही काम नाही, भावाला तर नाहीच नाही तुमच्या. काय झालं? काय झालं? काय झालं काय? तुम्ही बसले मोबाईल घेऊन, नुसतं बसता झोपता. ते तुमच्या वहिनीला पण काही काम नाही, येऊन जाऊन नुसतं म्हणायचं माझी कंबर दुखली, पायच दुखले, हेच दुखलं तेच दुखलं. काही झालं का घ्यायचं झोपून. आजारी असेल दुखत हा, असेल. आजारी असेल, रोजच काही ना काहीतरी तिला रोग होतोय. हा, सगळं मी करायचं, सगळी कामं मी करायची. मला तुम्ही काही इथं कामवाली बाई म्हणून आणलंय का? अगं तसं नाही, पण आता घे समजून. आता काय करते व्यवस्थित? आता आपण बी आता लहान आहे आपण. तुम्ही घ्या समजून, मी समजून घ्यायला मोकळी नाहीये. एवढं विसरू नका, हे सगळं आहे ना माझ्याच वडिलांनी दिलंय. दिलंय बरोबर आहे, पण आता कसं आहे, मोठा भाऊ आहे, बरोबर आहे ना. तर तू आता लहान आहे, ऐकून घे त्यांचं. तुमचा आहे मोठा भाऊ, माझा नाही मोठा भाऊ. मी ऐकून घ्यायला मोकळी नाही. तुम्ही ना, मी तुम्हाला एक सांगते, तुम्ही ना आजच्याच त्यांना काहीतरी बोला, आणि जर नाहीच ना जमत त्यांना काम, तर एखादी कामवाली बाई लावायला सांगा. मी एकटी काम करणार नाही. मी ना अक्षरशः वैतागले. नाहीतरी ना मी माझ्या वडिलांना सांगेल. चालतंय, मी सांगतो व्यवस्थित समजून त्यांना सांगतो. अहो, तुम्ही ना हे असं मुळमुळ बोलता, तुम्ही भोळे आहेत ना, म्हणून त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे, बाकी काही नाही. काय करावं, त्याला आपलं सहकार्य करते. आता पहिल्यापासून केलंय त्यांनी आपल्याला सहकार्य. अहो, ते तुम्हाला केलंय सहकार्य, मग मी कशाला राबू ना? मी काय ऐकून घेऊ त्यांचं? माझ्यासाठी केलंय का त्यांनी काही? नाही ना, मीच उलट केलेलं आहे तुमच्यासाठी. बरोबर आहे. तुझी पण काळजी करायला पाहिजे त्यांनी, बरं का.
बघू आपण बोलू त्यांच्या बरोबर काय होते मी, कशी राहत होते आणि काय अवस्था करून ठेवली माझी. आता मला त्यांनी लहानचं मोठं केलंय, आता काय करावं कसं करावं बरं आता. अहो मग केलंय लहानचं मोठं म्हणून तुम्ही आता बोलू सुद्धा शकत नाही का? स्टँड घ्यायचा ना थोडंसं माझ्यासाठी. आता लग्न झालंय तुमचं, आपला संसार आहे आपल्याला, यांचं किती दिवस करू मी. त्यांनी आता सांभाळले, आता त्यांची जिम्मेदारी त्यांनी पूर्ण केली, बरोबर आहे. तुला आहे थोडं काम बरं का, नाही असं नाही, काम आहे तुला, पण बघू कर ऍडजस्ट काही दिवस, थोडे दिवस. मी तुम्हाला सांगते, तुम्ही आज आहे ना त्या दोघांबरोबर बोलायचं, नाही तर मी आहे ना माहेरी निघून जाईल. खरंच सांगते मी. नाही तसं काही करू नको, मी बोलतो त्यांच्या बरोबर, बोलतो. बघा काय करायचं ते, चालले मी. बरं बरं बोलतो. काय रे, काय कुठं हिंडतोय? चाललो होतो गावात. गावात काय करायचं तुला? मग काय करावं मग आता? मग? काय नाही आता निवांत आलोय ना मी आहे. आता गावातून. मला जायचं होतं ना आता. आता तुझं काय काम काढलंय मध्येच कुठं बी? तू गावात फिरवतो, मग मला नको का फिरायला काही? अरे मी बघतोय ना सगळं, तुला काय डोक्याला टेन्शन घेत असतो? कशाला फिरायचं? ती तुझी बायको बाबा एक तर सारखीच माझ्या बायकोला काम सांगते, ती मला एक तर इतकं टेन्शन दिलंय तिने मला. सारखी मला म्हणते बघ बाबा, नाही तर मग मी चालले माझ्या माहेरा. मला सारखंच तुझी काम बायको होय. हा आणि ही त्रास देते काय तिला? हा कामच करीत नाही अजिबात काढीच. तुला माहिती ना का वहिनी किती गरीब आहे का? तुला तू एवढं माहित नाही होय? अरे गरीब आहे, पण आता कसं काय करायचं मग? आता मी माझ्या डोक्याला लय झाले, मी आता जातो, मी निघून एकदाच कुठतरी. आता काय करतो आता? अरे बाबा कुठं नको जाऊ तू, एवढं काय लेटक करायची गरज आहे? मग काय करू मग? मी आहे ना, ती बडबडच कामच सांगते ना. अरे हाय बाबा, पण असं बंगला घेईन, सगळं घेईन, नर्सरीचं हे करीन, मला देईन काढून. मग मी काय, मग कुठं राहू मी? आम्ही बावळा ठीक आहे, इतक्यापर्यंत जायला, तुला काढून द्यायला, नर्सरी घ्यायला, आपण काय मेंदू आपली चालत येत का नाहीच माई. बरं बरं बरं, तू येऊ नको. तुझ्या डोक्याने आणि मी व्यवस्थित लय लय बायको सांगन तसं ऐकायचं नाही काही गोष्टी. सांग. हा, हा. ती मी असंच झालंय तसं झालं, काही गोष्टी सोडून देत जायच्या, लय नाही मनाव नाही ना. घ्यायच्या. अरे पण ते 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, पण ते सारखं तेच तेच म्हणलं कसं दादा, मग अरे माझ्या डोक्याला लय होतं. ही बायांची बुद्धी, आपण गडीत ही लक्षात राहून द्यायचं ना, आपण गडीत म्हणून. आपल्या भावाचं प्रेम आहे, आणि मग तो तर लहानचं मोठं मला केलं हे बरोबर आहे, पण आता त्या बाया माणसाला कोणी काय सांग? मला एक सांग, उद्या तुझी बायको तुला काही फुगून देईन, मग काय आपल्यात बांधणं लावायच्यात का ती? अरे ते चालली तिथं काही गोष्टी सोडून देत जायच्या, त्याच्यापासून काय पडलंय? हा आला हा का, ती म्हणली ना असं बाबा तसं. पण तुझ्या बायकोला बी समजून सांग अरे ना. मी सांगतो तिचं बी बघतो ना, काय म्हणणं आहे तिचं मला कळू दे ना. हा हा बरोबर. लय रोजच तिच्या मागं दुपारनं लावण्यात बी उपयोग नाही ना. मी बोलतो ना तिच्या बरं, तू नको काळजी करून, असं कुठं मी जाईन आणि असलं नाही बोलायचं. पण तुझी बायको कामच काही करीत नाही, सारखं तिलाच काम सांगते, तिलाच काम, म्हणजे सारखं काम सांगून तिला, मग ते काय करीत? कसं होतं तुला आता तर लहानच मोठा झाला ही तर माहिती ना. हा बरोबर. मग आता हिर गेली ही बी तुला माहिती ना सगळं. हा बरोबर आहे. मग आता ही कुठं तरी काहीतरी सांभाळूनच घेणं गरजेचं आहे आपल्याला. बरं तिच्या लई नादी लागून उपयोग नाही, तिला बी नाही दुःख झालं पाहिजे आणि हिला बी काय नाही वाटलं पाहिजे. बरं, असं काहीतरी आळल्या कर बघ. तुला काय करायचं, मी टाय मला डोकं लावायचं. हा तू चल घरी आता, हा, चल जाऊन चल. मोकार चाललाय हा, कुठं. बरं ठीक आहे चला. आई ग निघ ना बाई काय लवकर. करते काय नाही, काय तर म्हणून नर्सरी केली, माझ्या एकटीच्या जीवावर केली काय नर्सरी? काय एकटीच बोलत असते काय कुठं. काय बाई काम करून करून जीव माझा फिन झालाय. काय नर्सरीचं सगळं तुझ्या जीवावर चाललंय, त्याच्यामुळे मग काय काय अडचणच नाही तर? राहिली. हे काय काम कमी आहे रे तुला? मग लय वाढून एवढं चाललं. तब्येत सुद्धा फार खराब केली तो. हाय ना. लय लोड तुझ्यावर, माफ आहे का त्या लोड? बघा माझी काळजी कोणीच नाही करत, तुम्हीच हा ना, आता करता मला माझी करावंच काळजी. लागणार ना शेवटी, आता दुसरं कोण काळजी करणार आहे? नाही. काय तब्येत होती आणि काय झाली? हा ना. बरं कसं आहे आता, तुला बी दम निघत नाही कामाचा. हा ना, घरात नाही बसू वाटत मला. अजिबात नाही तर काम सोडून काही सांगा. हा काय नाही म्हणलं, ती झाडांना फुलं यायला लागलेत आता. हा येतात ना. तेवढे आतबतीस ना तू, हा मग कारण कष्ट केल्याशिवाय काय पर्याय नाही त्याला. कुठे गेलते तुम्ही? मी गेलतो पुढं? गावात गेलो होतो. खाल्लं? नाही अजून, म्हणलं तू ये बघा, तू जेवली नसली म्हणजे परत माई पंचायत नाही व्हायची. हो, मी पण नाही जेवले. नाही ना, हा, तसं काळजीची आहे तू बरं. तुमच्या संगत जेवते ना मी. बरं आहे. मला तू एक सांग. काय? अरे तो अनिल मला आले काय बोलत होता? काय बोलले मी त्यांना? कुठं काय बोलले? मी कधीच काय कुणाला बोलत नाही, तुम्हाला चांगलं नाही, माहिती मला आहे. माहिती आहे ना, तू मी नाही बोलत कधीच काही. लय गरीब गाय, तू काय माफी वर त्या गायला. मग तुम्हाला माहिती आहे हा ना, ना. मी कधीच काय नाही नाही, बोलत. मग तूच खोटं बोलत असेल मला वाटतं, है ना? काय बोलले पण? अरे जरा शांत राहत जावं काही गोष्टींनी. मी त्याच्या काय बायकोला करायला तू वाटत? खाऊ का ठेव करती, काम तिला करायला लावी, ती तू काय करीत असती नेमकी? बाई अहो खरं सांगते, मी काहीच नाही सांगितलं तिला काम. फक्त सकाळी म्हणलं झाडून घे, कंबर चमक भरली होती म्हणून, आणि मला करमलं नाही, मग मी लगेच कामाला आले इकडं. तुझ्या तोंडावर असं नाही वाटत तू सगळं खरं बोलती म्हणून? खरंच बोलते मी, का खोटं बोलले खरं. का? खरंच मानावं लागेल तुला, है ना? खरंच आहो. एक लक्षात घे, तो बंगला आहे, नर्सरी तिच्या बापाने दिलेली.
मग काय त्या झालं? बंगल्यात राहायची ना हा नक्की. राहायची ना मी कुठे उद्या हाकून देते ना आपलं हा? नाही तिथं काय घेणं ना देणं राहतोय हो. एवढे उपकार ना हाकलून बिकलून म्हण नका. मी माझ्या मैत्रिणीला फोन लावलाय, सगळ्यांना फोन लावलाय, म्हणलं आम्ही नर्सरी केली, बंगला बांधलाय. अरे गावात मग गावात जोडीदारांना काय सांगितलं माहिती का तुला? काय? बांगला बघाय आपला नर्सरी बघाय या. हा तुम्ही पण सांगितलंय? बघ आता बाई की मित्र येणार आहेत बघाय. माझ्या पण मैत्रिणी म्हणल्यात आम्ही येणार नर्सरी बिरसरी बघायला तुमची. नाही मग त्याच्या आधीच आपले उद्या वाढून ठेवायचे. नाही नाही सगळे जोडीदार बघाय आले ना त्यांनी आपल्याला हाकललं पाहिजे. मग त्यांना दाखव गावात काय एखादी खोली घेतलेली भाड्यानी. नाही हो नको ना. अरे मग जरा जरा डोकं जाग्यावर ठेवू ना मेंदूत पाणी झाल्यावर अहो, नको ना पण मी वागत जाऊ काहीच तू. नाही केलं, फक्त झाडून घे म्हणले, काहीच नाही केलं मी. नाही 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 काहीच नाही केलं तू करणारच नाही मला माहिती आहे ना माया लई विश्वास मग एक काम कर मला कळतंय काय झालंय काय नाही एवढा बावळत नाही मी पण जरा मिळून मिसळून राहायला शिक नाही तर ना आपल्याला भाड्याच्या खोलीत जावं लागेल राहायला. नको नको मला नाही राहायचं भाड्याच्या खोलीत. एवढं वाजन टाकत अरे तिचा किती बाप लाड करतोय बघती ना तू हा तेवढा आहे. हा? आणि मग आपल्याकडे काय काहीच तो नाही. बाप करतो तुला कशाचं काय काहीच नाही. आणि मग मला तू सांग आपण कसं राहिलं पाहिजे इथं. बरं तू आहेस थोडा बोळा त्याला दाबितो मी कसा बी मग तू जर नाही वागून घेतलं तर उद्या काय होईल. हा बरोबर तुमचं. आपल्याला जायला लागून भाड्याच्या खोलीत राहायला. हा मग तेवढं डोक्यात राहू द्या. हा. पोरं सोर शाळेत जात्यात हा आणि भाडं किती लागेल हे बी लक्षात ठेवायचं. बरं इथं कोणचं कमी आहे मला सांग ना तू. नाही. पैसे मागितले की पैसे हा तुम्हाला काय आईस करायची ती बी भेटतंय सगळं भेटतंय मग अजून काय कमी आहे तुम्हाला. चुकलंच माझं. मी आता इथून पुढे व्यवस्थित राहते. नाही येतं डोक्यात आपल्या पण जरा एसटीने गेली ना मग माग हात करायचा नका का थांबा ना. नाही जाऊन देते एसटी. हा मग आता इथून पुढे एसटी यायच्या हात आहे ना आपला असा ठेवायचा म्हणजे ती थांबत हा तेवढं डोक्यात ठेवीत जा काही गोष्टी. हा बरं तुम्ही जेवले नसतील चालेल. हा मग तेवढं तरी लक्षात राहतंय म्हणायचं तुझ्या. हा मग तुम्ही सांगितलं एसटीला दाबून धरायचं, मी एसटीला हा दाबून मग धरायचं. असं द्या ना ठेव इथून पुढे काही उद्योग वाढू नको हा नाही तर मग चले जाऊ. नाही मोरल्या गावात नाही जाऊन देणार नाही ना? मी. नाही मग चालायची जेवाय वाढते का तुला थांबायची. नाही नाही हा, मग वाढते दोघं ना. संगत जेऊ ना. उन्हात कुठं थांबू चला. हा हॅलो बाबा कुठे आहेत तुम्ही? गावातच आलेले आहेत का? अहो काही नाही काय सांगू तुम्हाला मी आहे ना पार वैतागले इथं मला आहे ना राहायचंच नाहीये. काय झालं म्हणून फोनवर नका विचारू. आता तुम्ही गावातच आलेले आहेत ना तर लवकर घरी या. हा या लगेच ठेवते. आता आहे ना सगळे कारनामे ना सगळं सांगणार आहे बाबांना. चांगली जिरवणार आहे यांचीच. किती दिवस सहन करू मी तरी. आणि का सहन करायचं यांचं काही गरजच नाही. बाबा आले ना तेच बघून घेतील बरोबर. का ग बाई लय घाई घाई बोलवलं. आले का हा बाबा? मी तुम्हाला सांगते मी खरंच आहे ना इथे इतकी वैतागलेले. अहो ती माझी जाऊ मला आहे ना पार असं इतका त्रास देते पार उठता बसता हे काम सांग ते काम सांग. मला पार त्यांनी ना माझे नोकर करून ठेवलेले मला. असं कस काय. असं कस काय म्हणजे तिला काही सांगायला गेलं का काम कर हा मग म्हणणार माझी कंबरच दुखती माझे पायच दुखतात माझे गुडघेच दुखतात मला हेच झालं मला तेच झालं. तिला रोज एक 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 रोग होतो आणि मग घरातली सगळी कामं मीच करायची. मी त्यांना म्हणलं तुम्ही एखादा नोकर ठेवा तर ते सुद्धा करायला तयार नाही. आता एवढं बंगला बिंगला तुम्ही बांधून दिलाय मग साधा सगळं- फक्त एक नोकर त्यांना ठेवता येत नाही का? बरं एक काम कर त्याला फोनवर घिबर बोलून कुठे तुझ्या जावाला हाका मार. फोनवर बोलायची काय गरज आहे? ते कुठे गेले ते. ती येईलच आवाज ऐकून आता बघा. काय माझ्या पुरीला त्रास त्यांच्याकडे बघतोच मी एक एकाकडे. हा हे बंगला तुला बांधून दिला मी त्यांच्यासाठी नाही बांधून ठेवलेला हो. हा त्यांना हाक मार तिला. ताई ओ ताई बाबा ती आहे ना झोपलेली असणार आहे. तिला काही आवाज जाणार नाही. तिचं तेच आहे रोज उठून काम धंदा काही करायला नको. उठसूट काय झालं का त्या बेडवर लोळत राहती. तुम्ही पण आहे ना माझ्यासाठी बेड घेऊन द्यायचा तर तुम्ही सगळ्यांसाठी बेड घेतलाय separate. तुझ्यासाठी दिलता बाई तो घेऊन मला काय माहिती अशी करतील म्हणून हो. हा आहे ते बेळत नागोबा म्हणून. आता काय करणार बरं घरातल्या कामाचं तर जाऊ द्या. ही नर्सरी तुम्ही एवढी टाकून दिली का दिली तर टाकून. कोणाला काम धंदा नव्हता म्हणून. हा हा ती काय करती मैत्रिणींना फोन करून सांगती या तुम्ही आमची नर्सरी आहे मी तुम्हाला दाखवते. भाऊजी पण काही कमी नाहीत. मित्रांना फोन करून सांगतात
का मी पार्टी ठेवलीये या बंगल्यावर, मग ते येणार बिणार सगळं आणि मग असं दाखवणार जसं काय आमचंच आहे, आणि मला पार इतकं राबून राबून घेतात, पार माझी कशी अवस्था करून बर ठेवली. बर 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 मी बघतो त्याला. वैशाली नाही आता तिच्या नावाने झाका मारावं लागणार आहे त्या शेण जमायचं. वैशाली नाही येणार बाबा ती. काय कवर एवढे आले का तुम्ही? मग आता आले का? मग आता घरी नाही येणार, मग कुठं तुमचं भांड भरलं की तिथून माया बागल्यातून. का मी बरं? आता तुमच्यासाठी नाही माया पुरीसाठी बांगला दिलेला आहे घेऊन येऊ. अहो, पण असं काय झालं एवढं? असं काय आहे म्हणजे? तुम्हाला कोणी आवाज कवा आले? का आत्ताच आलोय आत्ता जेवढ्यातच. हा थोडा डोळा लागला होता. असं असं. तुमचं बेरड भरा दोघाचं. हा भाऊजी कसे बोलतात तुमचे? गावातल्याला बोलता याला सांगतात त्याला सांगतात भूषण. तरी विचार कमीत कमी हा? काय म्हणणं आहे, काय नाही, काय झालं बाई? फोन केलता का? काय झालंय काय एवढं असं मग? तुम्हाला तापायला पार? मी इथं कार्यक्रमाला आलतो, सरपंचाचा कार्यक्रम होता इथं गावात. हम्म. हा तेव्हा इकडे आलोय मी. फोन केलता हा तुम्हाला? काय झालं पाहिलं? फोन केलता? काय झालं म्हणजे? तुम्ही तर काही तुमच्या भावाबरोबर बोलणार नव्हते, मग शेवटी मलाच काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता ना. मी म्हणलं किती चला बुवा, जाऊ द्या. त्यांच्यापासून मी हो आहेत आता जावायचे भाऊ भाऊजाई राहतील गोडी गुलामीनी. हो हा तुम्ही तर परत्यातच गैरफायदा घेतला तुम्ही डायरेक्टच. हा तुम्ही तिकडे आहे ना झोपेत राहा नाही तर कुठं राहा, इथून बांगला मोकळा करा आम्हाला. अहो मामा काय होते आता, बाय माणसं डोकी इथं होत असतं थोडंफार इकडे तिकडे. पायल तुम्हाला काय पटायला पाहिजे ना जावई. नाही हा? सांगितलंय त्यांना मी व्यवस्थित. काय सांगितलं व्यवस्थित? सांगितलं असं? बोललोय मी त्याच्यावर. अहो तुम्हाला वाटलं का आमच्या दोघांचं बोलणं नाही झालं? ह्याच्यावर बोलणं झालं का आमच्या दोघांचं? पण ते आता इकडे यांना सांगूच तर तुम्ही हजर. अहो तुम्ही सगळं म्हणतात गावातले पोर गोळा करून सांगत आमची नर्सरी आहे मै आहे असं आहे तसं आहे बांगला माझ्यावालाचे. हा अहो असं तुमच्या काय? बापाने बांगला बांधून ठेवलेला की इथं. हा बांगला मी स्वतः बांधलेला माझ्या लेकीसाठी. हाऊस माऊस तिची व्हायसाठी, तुमची व्हायसाठी नाही. अहो मला बी असं वाटत होतं, म्हणलं चला बा भावाचं काय आपला काय एकच आहे म्हणून गावात सांगत होतो थोडा पोटरपणा. काय त्याच्यात एवढं काय झालं? पुढरपणा असंच पुढरपणा सांगत लेकीला कुशल माझ्या सासू अहो करता भाऊजी, तुम्ही. हे बघा का माझं काही म्हणणं नाही तुम्ही ह्या बंगल्याला तुमचा बंगला म्हणतात म्हणून, पण आहे ना जाऊबाईंना पण जरा कळायला पाहिजे किती त्रास देतात त्या मला. हा पर नोकर करून ठेवलंय मला या घरातलं त्यांनी. मी काय म्हणते काका काका? आमचं चुकलं, खरंच चुकलं. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे बिटे. हो हा चुकलं म्हणतात खुशाल. हा पायल चुकलं ग माझं खरंच. मी ना आयत्या घरात राहतात तर राहतात. हो आणि त्याच्यात तुमच्या हुशारी शहाणपणा. बरं हा? बाबा काय म्हणतायत नाही, ऐकून मी तर घ्या. खरंच लय आती वागले, खरंच माझं चुकलं. आणि जर तू म्हणत असेल ना नको राहू तर नाही राहणार आहोत. चला जाऊ दे आपलं. मामा ऐका हो का, ऐका. चुका प्रत्येकाकडून होत्या, चुका या माणसाकडून, पण तिच्यातर्फे मी माफी मागतो बा. पण एवढ्या वेळेस ऐका नका चौघाल. माझं पण चुकलं, खरंच चुकलं काका. बरं मी जाऊ दे आता एवढं तुमचे ना चुकी माझ्या पदरात घेतो. हो पण इथून पुढे असं झालं नाही पाहिजे. नाही. जर झालं तर जावं सगळं तुम्हाला ती गला बी हाई याच अंगावरच्या कपडे बाहेर काढून दे ना. नाही हा तुम्ही म्हणता ना आमचं भांडण कोंड. नाही खरंच नाही चुकी करणार आता इथून. मान्य आहे आम्हाला बघा, ज्या वेळेस आमच्याकडून चुकन ना त्यावेळेस अंगाची कपड्याच्या बाहेर जातो आम्ही. हा मग तेच सांगा तू. तुम्ही त्याची काळजी करू नका. जाऊ जावं. बरोबर आहे मला. 99% तर चुका होऊनच देणार नाही इथून पुढे. हा हा जाऊ द्या, एवढं तापू नका काय पायल नका. चहा केलता का काकांना? हा चला आता आता पुढे direct ना आल्या तासीची तो उभा राहिल्या. जेवू चल. आता हा, सगळे. जेवण चला. करा आणि मग जातो. चला